लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. त्र्यंबकेश्वर हादरलं, पत्रकारांवर गुंडांचा भ्याड हल्ला, चौथ्या आधारस्तंभाला संपवण्याचा कुटील प्रयत्न. दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी त्र्यंबकेश्वर येथे वृत्तांकनासाठी आलेल्या पत्रकारांवर पार्किंग वसुली करणाऱ्या गुंडांनी हल्ला केला. या मारहाणीत इलेक्ट्रॉनिक मीडियाचे 3 पत्रकार जखमी झाले असून पत्रकार किरण ताजने गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नाशिकमधील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. स्वामी समर्थ केंद्राजवळ गेल्या अनेक दिवसापासून वाहनांवर अनधिकृत वसुली सुरू होती. याला विरोध केल्यानंतर पत्रकारांना दगड व लाठींनी मारहाण करण्यात आली. तुम्ही पत्रकार असो वा कोणीही गाडी सोडणार नाही अशा धमक्या देत गुंडांनी थेट हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच मंत्री छगन भुजबळ यांनी जखमी पत्रकारांची भेट घेतली व दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले. मात्र इतके दिवस सुरू असलेली वसुली पोलिसांच्या नजरेआड कशी राहिली असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे पुन्हा एकदा उघड होतंय की नाशिक जिल्ह्यात गुन्हेगारी, अवैध धंदे आणि भाईगिरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पोलीस मात्र मूकदर्शक बनले आहेत. गुन्हेगारांना संरक्षण मिळते का असा प्रश्न नागरिकांमध्ये तीव्रतेने विचारला जात आहे. पत्रकार संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध करून दोषींवर कडक कारवाई आणि पत्रकारांच्या सुरक्षेची हमी देण्याची मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून प्रश्न ऐकू येतोय, सत्य समोर आणणारे पत्रकारांवरच आज इतकी मोठी घटना घडली तर सामान्य नागरिकांचे काय? आज पत्रकारांवर, उद्या कोणावर असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.